सो हॅलो गाईज, मग गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मग सकाळी बघा कॉलेजचे मस्त कपडे घालून रेडी झालो आहे. मग आता कॉलेजला जायचं आहे. मग जेवण पण करून घेतलं आहे. फक्त डबा बॅगमध्ये घालायचा आहे आणि काल एक वही काढली होती ते वही पॅड बॅगमध्ये घालून आता कॉलेजला निघायचं आहे. मग आज आहे 29 ऑक्टोबर, म्हणजे मी याच दिवशी 2022 ह्या मोबाईलमध्ये यूट्यूब जर्नी स्टार्ट केली होती. 2-4 लहान व्हिडिओ टाकले होते. मग ब्लॉग पण टाकला होता हिंदीमध्ये मी ब्लॉग बनवलो होतो. 2-4 बनवलो होतो, टाकलो होतो. मग नंतर ते म्हणजे पहिल्यांदा कसं तुम्हाला असं मोडकं ब्लॉग झालं होतं म्हणून ते डिलीट करून टाकलो मी. मग नंतर ना आत्ता स्टार्ट केलं म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या पेपर संपल्यानंतर. मग 29 ऑक्टोबर 2022 साली मी ही यूट्यूब जर्नी चालू केली होती. मग आज पण 29 ऑक्टोबर 2025 आहे. मग मला 3 वर्ष झाले यूट्यूब जर्नी स्टार्ट करून. मध्ये 2 वर्ष मी बंद ठेवलो आणि तिसऱ्या वर्षी चालू केलो मी हा म्हणजे ब्लॉग. मग चला, मग जेवण वगैरे झालं आहे, चला मग कॉलेजला. मग बॅगमध्ये चला. बाटली, पट्टी सुद्धा आणि पेन पण ह्या कट्ट्यामध्ये आयडेंटिटी यामध्ये घालू. हे 2 इथं कपडलेत बी, हे तर दाखवतो. झालं की चल. मग सकाळी तुम्हाला सनसेट दाखवायला पुढं काय सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. सूर्य काय दिसे नाही. इथं बघ गाई बसली, वातावरण काय सगळीकडे ढगाळ आहे. सगळीकडे ढगाळ. मग मी तुम्हाला भेटतो कॉलेजवरून आल्यानंतर. तोपर्यंत स्टील हिअर. सो हॅलो गाईज, मग कॉलेजवरून आलो आणि फ्रेश होऊन कपडे बदलून घेतले. आणि इथं बघा जनावरं चरायला सोडली ती. तिथं गोट्या आहे, तिथं कोण नाही. आणि इथं गावी आहे. तिथं मम्मी त्यांना चारायला लागले, चारायला सोडले. मग सूर्य बघा किती चमका लागला. हवा ढगा आहे थोडं पण तरी पण चमका लागला किती. गाईज मस्तपैकी चहा बनवलाय, मग चहा पिऊ. तर गाईज मग हे काय उडत आहे तुम्हाला दिसत आहेत का? असे काय आहे ते फुलपाखरूसारखे थोडे विंग नावे. ह्यांना आमच्या कन्नडमध्ये मळी म्हणजे पाऊस, मळी होळा म्हणते ती, म्हणजे पावसाचे किडे, पावसाचे पक्षी म्हणते त्यांना. बघा असे हे भिणभिणा लागले की समजायचं पाऊस पडतंय असं म्हणजे म्हणत आले ते पूर्वज. मग त्यांच्या म्हणण्यावरून आपण पण मानत आलोय. मग हे बघ हे भिरभिरले म्हणजे आपल्या भागात नक्की पाऊस पडते. सगळीकडे भिरभिर आहे. बघ किती आले. आत्ता तर नव्हते पण अचानक आले. बघा काय पडतंय पण नाही पडतंय पण भिरभिर लागते. बघा झूम करून तुम्हाला काय दाखवलं होतं ते काय एका जागेला थांबणार नाही ती. तर गाईज मी चाललोय गावात, कारण म्हणजे घरात फिल्टरचं पाणी संपलंय. मग फिल्टरचं पाणी आणायला चाललंय आणि सण सेट तर झालंय पूर्णपणे. चला मग तिथं पुढं बघा ऊसतोडीच्या कामगाराच्या टोळ्या आल्या त्या. तर गाईज मग इथं मेडिकल पाशी आलो, सर्दीच्या गोळ्या घ्यायच्याच. मग चला मग तर गाईज मी पाणी घेऊन घरी चाललेलो आहे. मग इथं पुढं बघा बहुतेक कारखाना चालू झाले, ऊस वाहतूक चालू झाली. 2 राहिले नाही आलेले एक ट्रॅक्टर आजच बघितलो. आणि इथं
मागं टेम्पो आहे बघा, त्याला ट्रॅक्टरवाला त्याला साईड देत नाही. आता 4 महिने असंच चालणार बघा. ट्रॅक्टरवाले साईडच देत नाहीत बाबा. म्हणजे त्यांची पण चूक नाही, लोडेड म्हणजे ट्रॉली असते ना, म्हणून मग त्यांनी साईड द्यायच्या नादात खड्ड्यात गिड्यात गेलं तर काय कोण काय करावं. मग म्हणून त्यांनी निवांत जाते ती. आता काय खरं नाही, 4 महिने नुसते टेप रात्री 12-1 वाजेपर्यंत. काय 24 तास टेप, ट्रॅक्टरचा आवाज भाऊ 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 हे केला भाऊ, साईड दिला त्यांनी. मला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. मग फिलहाल मी एडिटिंग करतो, हा ब्लॉग येथेच एंड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.